हॅलो फ्रेंड्स, मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बोटनेकचं डिझायनर ब्लाऊज शिवणार आहोत। चेस्ट आहे 34 इंच, त्याचा चौथा भाग केल्यानंतर 8.5 इंच येतं आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच असं मी 10 इंचावर मार्किंग केलेलं आहे। उंची 13+1 14 इंचावर मार्किंग केलं। इथे मी शोल्डर घेतलेला आहे 7 इंच, शोल्डर पट्टी 3 इंच आणि गळा रुंदी 4 इंच। खाली पण मी 7 इंचावर मार्किंग केलं। मुंढा घेते 6 इंच। मी इथे एक आडवी रेघ मारून घेते। आपण हे जे मार्किंग केलेलं आहे त्याच्या आतमध्ये मी 1 इंचावर खूण केली आणि अशा पद्धतीने रेष मारून गोलाकार दिला। मागच्या साईडला सुद्धा आपण बोटनेक करणार आहोत, म्हणून मी गळ्याची उंची 3 इंच घेतलेली आहे। नंतर कॅनव्हास पेपरचा वापर करून मी गळ्याला दुसरा आकार सुद्धा देणार आहे। बॅक साईडचं मार्किंग झालेलं आहे। आता पुढच्या भागाचं मार्किंग करते। पुढच्या भागासाठी सुद्धा मी शोल्डर 7 इंच घेतलंय आणि मुंढा 6 इंच। बॅक साईडचं मार्किंग करत असताना आपण ज्या पद्धतीने आकार दिला होता त्याच पद्धतीने फ्रंट साईडला सुद्धा आकार देणार आहे। आतल्या बाजूने 1 इंचावर मार्किंग केलं। अशा पद्धतीने रेष मारून मी अंदाजे 1 इंचावर गोलाकार देते। पुढच्या गळ्यासाठी मी 4 इंचावर मार्किंग करते। या ठिकाणी गळ्याची उंची तुम्ही अर्धा ते 1 इंच कमी जास्त करू शकता। खालच्या बाजूने मी 2 इंच एक्स्ट्रा घेते आणि वरच्या बाजूने 1 इंचावर मार्किंग केलं। आता अशा प्रकारे हे जोडून घेतलंय। आता आपलं पुढच्या आणि मागच्या भागाचं मार्किंग झालेलं आहे। पुढचा आणि हा मागचा भाग आहे। मी या बाहीला फ्रिल लावणार आहे, त्यामुळे मी बाहीचं कटिंग केलेलं नाहीये। जर तुम्ही सिंपल बाह्या लावणार असाल तर तुम्ही त्याचं सुद्धा कटिंग करून घ्यायचंय। अस्तरचे दोन्ही भाग कट करून झाल्यानंतर मी ब्लाउज पीस सुद्धा कट करून घेते। ब्लाउजचा हा पुढचा भाग आहे। मी आता अस्तर आणि ब्लाउज पीस दोन्ही जोडून घेतलंय आणि शिल्लक राहिलेलं ब्लाउज पीसचं कापड कापून घेतलं। प्रिन्स कटचा आकार देण्यासाठी खालच्या बाजूने मी 4 इंचावर खूण केली आणि त्यानंतर दोन्ही बाजूने 1-1 इंचावर मार्किंग केली। वरच्या बाजूने 4 इंचावर खूण करून मी अशा पद्धतीने हे जोडून घेतलं। अशा प्रकारे आकार देऊन मी आता हे कट करणार आहे। हे कट केल्यानंतर पुन्हा शिवत असताना जर तुम्हाला अडचणी येत असतील तर तुम्ही त्यावर एक शिलाई मारून घेऊ शकता। मी आता हे डायरेक्टच जोडून घेते। हे जोडत असताना खालच्या बाजूने आपल्याला सरळ शिलाई मारायची आहे आणि जेव्हा वरच्या बाजूने मी शिलाई मारते त्यावेळेला वरचं कापड थोडंसं ओढून घेते, त्यामुळे दोन्ही भाग कमी किंवा जास्त होणार नाही। त्यावर मी डबल टिप सुद्धा मारून घेतलेली आहे। दुसऱ्या बाजूकडचा भाग जोडत असताना मी वरच्या बाजूने सुरुवात करणार आहे। शिवत असताना मी वरचा भाग थोडासा ओढून घेतलेला आहे। खालच्या बाजूने येत असताना मात्र आपल्याला कापड ओढायचं नाहीये। इथे मी दोन्ही ठिकाणी डबल टिप सुद्धा मारून घेतलेले आहे। आपल्या या ब्लाउजला व्यवस्थित अशी फिटिंग येण्यासाठी मी हे दोन्ही जोडून घेतलं। इथे मी 1 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि अशा पद्धतीने तिरकस कट करून घेणार आहे। खालच्या बाजूला लावण्यासाठी मी 1.5 इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे। अंदाजे पाव इंचाच्या अंतरावरती आपल्याला सारख्याच प्रमाणात ही पट्टी लावून घ्यायची आहे। त्यानंतर एक दाबटीप पण मी देऊन घेते। आता मागच्या बाजूने ही पट्टी फोल्ड करून घ्यायची। आता आपला पुढचा भाग हा रेडी झालेला आहे। पुढच्या भागाप्रमाणेच मी मागच्या भागाचं सुद्धा अस्तर आणि ब्लाउज पीस जोडून घेतलं। गळ्याचा आकार देण्यासाठी मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे। कॅनव्हास पेपरवर गळ्याचे माप कसे टाकायचे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये दिलेली आहे। या ठिकाणी मी गळ्याचा आकार हा सिंपलच देणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे वेगळा आकार सुद्धा देऊ शकता।
या ठिकाणी गळ्याची उंची मी 8 इंच घेतली आहे। त्यानंतर साइडने 2 इंच कॅनव्हास पेपर शिल्लक राहील अशा प्रकारे मी मार्किंग केलेला आहे। याचा आतला भाग मी कट करून घेते। आतल्या भागाचं कटिंग करत असताना तो परफेक्टच कट करायचा आहे। त्याचं कटिंग झाल्यानंतर तो अशा पद्धतीने दिसतोय। हा भाग मी अस्तरच्या कापडाला जोडून घेतलेला आहे आणि साइडचं कापड पण फोल्ड केलं। मागच्या भागाच्या मी सेंटरवर मार्किंग केलं आहे। कॅनव्हास पेपरचा आकार मी अशा पद्धतीने सेंटरवर ठेवून त्याला टाचण्या लावून घेते, म्हणजे शिलाई मारत असताना कापड इकडे तिकडे सरकणार नाही। टाचण्या लावल्यानंतर यावर मी पाव इंचावरती एक शिलाई मारून घेणार आहे। यातील आतला भाग मी कट करून घेतला आणि अशा पद्धतीने छोटे छोटे कट्स मारून घेते। कट्स मारून झाल्यानंतर हा भाग आपल्याला उलट करायचा आहे आणि त्यावर एक शिलाई मारून घ्यायची। या ठिकाणी वरच्या बाजूला मी नॉड लावणार आहे आणि खालच्या बाजूला हुक पट्टी आणि लूप पट्टी लावली आहे। मागच्या बाजूने आपल्याला दोन्ही भागांवर टक सुद्धा मारायचे आहेत। पुढच्या भागाला आपण ज्या पद्धतीने एक पट्टी लावली होती, मागच्या भागाला सुद्धा तशीच पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे। ही पट्टी फोल्ड करत असताना मी त्यावर थोडी जाडच टिप मारते। आपण त्याला नंतर हात शिलाई करून घेणार आहे। ब्लाउजचा मागचा आणि पुढचा भाग हा रेडी झालेला आहे। मी शोल्डर जोडून घेते। शोल्डर जोडून झाल्यानंतर आता मला गळ्याची पट्टी लावायची आहे। त्यासाठी मी अंदाजे 1.5 इंचाची तिरकस पट्ट्या काढून घेतल्या होत्या। आपण गळ्याला ज्या पद्धतीने पट्ट्या लावतो त्याच पद्धतीने मी मुंढ्याला पण पट्टी लावून घेते। ही डबल फोल्ड केलेली पट्टी लावून झाल्यानंतर मी ती फोल्ड करून घेणार आहे। या ठिकाणी ऑर्गन्झा कापडाच्या मी 4 पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत। 2 पट्ट्या 2.5 इंचाच्या आणि 2 पट्ट्या 1.5 इंचाच्या। 2.5 इंचाची जी पट्टी आहे ती मी आता घेतली आहे। या पट्टीला मी अशा पद्धतीने प्लेट्स मारून घेते। कपड्याचे धागे निघायला नको म्हणून मी दोन्ही बाजूंनी या पट्ट्यांना पिको सुद्धा केलेला आहे। तुम्ही या ठिकाणी नेटचं कापड सुद्धा वापरू शकता। नेटच्या कापडाचे धागे अजिबात निघत नाही, त्यामुळे त्याला पिको नाही केला तरी सुद्धा चालतं। मी आता 1.5 इंचाची पट्टी घेतली आहे, त्याला सुद्धा अशाच पद्धतीने प्लेट्स मारून घेतल्या। आता या मोठ्या पट्टीवर छोटी पट्टी अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि त्यावर एक शिलाई मारायची आहे। ही तयार झालेली फ्रिल मी अशा पद्धतीने मुंढ्याच्या बाजूने लावायला सुरुवात करते। तुम्हाला ब्लाउजची आजची ही डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। मी या चॅनलवर अशाच पद्धतीच्या सोप्या आणि सुंदर अशा डिझाईन्स दाखवत असते। तर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। दोन्ही बाजूंनी ही फ्रिल लावून झालेली आहे। आता मापानुसार ब्लाउजला फिटिंग करायची आहे। त्यासाठी सुलट बाजूने मी पहिले शिलाई मारून घेते आणि नंतर ब्लाउज उलट करून मग फिटिंग करायची आहे।
ब्लाऊजचं कटिंग करत असताना मी 1.5 इंच मार्जिन घेतलेलं होतं, म्हणून वरच्या बाजूने 1.5 इंचावर मी मार्किंग केलेलं आहे. कमरेकडच्या बाजूने सध्या तरी मी अंदाजेच फिटिंग केलेली आहे. मी आता कंबरघेर मोजून घेते. मला कंबरघेर 26 इंच इतका हवा आहे. हे माप 28 इंच आहे, म्हणजे 2 इंच कापड एक्स्ट्रा आहे. तर मी अशा पद्धतीने दोन्ही बाजू ठेवून अर्ध्या इंचावर मार्किंग करून घेतलं आणि मग नंतर फिटिंग केली.